ती बातमी मी वाचल्यानंतर मी उडालोच. म्हणजे मला कल्पनाच नव्हती की हा राहुल पवार इतका मोठा गुंड आहे. तर राहुल पवारावर मोखा अंतर्गत कारवाई झालेली आहे. 2024ला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली होती. त्याच्यावर मोखा लावलेला आहे आणि त्या टोळीचा प्रमुख तोच आहे, राहुल पवार टोळी. म्हणूनच त्या लोकमतमध्ये ती बातमी आलेली आहे आणि त्याच्यासोबत काय 40 जणांना अरेस्ट केलेले आहे. तो मला असं एके दिवशी असं बोलला होता की खरंच साहेब, तुम्ही बाहेर गेल्यानंतर माझी एक बातमी छापाल का? तर मी म्हणलं छापेल ना साहेब, माझं कामच आहे बातम्या छापणं. तर एक अशी बातमी द्या की कुख्यात डॉन राहुल पवार यांचे अजित पवार यांच्यासोबत संबंध, आणि बाहेर गेल्यानंतर तुम्ही माझ्या फेसबुक पेजवर जा, तिथं अजित पवारांसोबतचे माझे फोटो आहेत. बोलले, अहो तुम्ही पत्रकार आहात, तुमच्यासारखी माणसं फार काळ आमच्या सोबत राहणार नाहीत, तुमचा पाहुणचार करण्याची संधी मला मिळते. तर मग त्याने त्याच्या लोकांना सांगितलं, ए ते ताट घे, त्याच्यामध्ये चिकन दे, चिकनाचे पीस जास्त दे, त्याच्यानंतर रसा दे आणि चपात्या आहेत का त्यांच्याकडे, नाहीतर आणखी दे. तर असं त्यांनी मला ते चिकन दिलं होतं. तो 12,000 उडवून टाकले होते. त्याची स्टोरी मी नंतर सांगेन. फलटणचा तो कुख्यात डॉन सनी बंडलकर म्हणून आहे, त्याने ह्या पराक्रम केलेला होता. माणूस गुंड असला, समाजकंटक असला, तरी त्याचं एक वैशिष्ट्य होतं की तो प्रचंड अभ्यासू होता. म्हणजे त्याच्याकडे 4-5 अशी मोठी मोठी पुस्तकं पडलेली असायची आणि मला पुस्तक वाचण्याचा भयानक असा छंद होता आणि मला पुस्तकं मिळायची नाही. तर मला हा राहुल पवार पुस्तकं द्यायचा आणि नुसतं पुस्तकं द्यायचा नाही, तर अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, आपल्या भारतातलं राजकारण असेल, जुनं राजकारण असेल, अशा गोष्टींवर त्याचा भयानक असा अभ्यास होता. मला आश्चर्य वाटायचं. अतिशय शांत आणि सौम्य पद्धतीने वाटेल तशा घाणेरड्या शिव्या म्हणण्यापेक्षा 1 किंवा 2च शिवी द्यायची, पण ती इतकी प्रभावी असायची की ते समोरचा माणूस तिथून पळूनच गेला पाहिजे किंवा त्याच्यासमोर हातच जोडले पाहिजेत. राहुल पवार हा किती मोठा डॉन आहे हे मला त्यावेळी आतमध्ये माहित नव्हतं, परंतु ज्यावेळी मी बाहेर आलो आणि मी ही लोकमतची बातमी वाचली की तो स्वतःच टोळी प्रमुख आहे, तर बाबा किती मोठ्या गुंडासोबत होतो आणि तो इतका मोठा बाहेर गुंड नसेल असं समजून मी त्याच्याशी गप्पा मारायचो, वैचारिक गप्पा मारायचो. आमचे अत्यंत निकृष्ट दर्जाचं, म्हणजे जनावरं खाणार नाहीत इतकं घाणेरडं, इतकं निकृष्ट बेचव असं ते जेवण असतं. चपात्या ज्या असतात त्या, म्हणजे त्याला चपाती म्हणताच येणार नाही, म्हणजे लाकडाची एखादी चकती, बारीक चकती असते गोल, तशा पद्धतीची ती चपाती असायची आणि त्याला त्या कोंड्याने पूर्ण भरलेली असायची. म्हणजे लोक त्याचे कैदी खाताना ते काठ काढायचे त्याचे आणि त्याची जी सगळी पावडर लागलेली असायची चपाती ती झाडून साफ करून खायचे. तर नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी कारागृहातील अनुभवांवर आधारित ही व्हिडिओची मालिका सुरू केलेली आहे आणि हा माझा साधारण 8वा भाग असेल. तर या 8व्या भागामध्ये मी अतिशय मजेशीर अशी माहिती देणार आहे. ती तुम्ही मजेशीर समजू शकता, डेंजर समजू शकता किंवा त्यातली विस्मयजनक अशी समजू शकता, परंतु ही माहिती मात्र मजेशीर आणि महत्त्वाची आहे. तुम्हाला कसे समजायचे तुम्ही समजून घ्या. तर असं आहे की मी कळंबा कारागृहामध्ये, म्हणजे जे कोल्हापूरचं जे कारागृह आहे कळंबा कारागृह, तर त्या कारागृहामध्ये मी साधारण 1.5-2 महिने होतो. म्हणजे माझ्या एकूण 102 दिवसाच्या कालावधीमधले साधारण 1.5 ते 2 महिने मी कळंबा कारागृहामध्ये होतो, बंदी होतो. मी यापूर्वी सांगितलेलं आहे सर्कल 7 मध्ये, बराक नंबर 4 मध्ये मी होतो. तर बराक नंबर 4 मध्ये असताना मी जिथं माझं जी पथारी पसरलेली होती, म्हणजे जिथं माझं झोपण्याचं ठिकाण होतं, त्याच्याच बाजूला राहुल पवार नावाचा कैदी होता. आणि हा राहुल पवार सोबत म्हणजे हे तर मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की कारागृहामध्ये जे कैदी असतात ते डेंजरच असतात. त्यांनी काही ना काहीतरी बाहेरून केलेलंच असतं, म्हणून तर ते कारागृहात आलेले असतात आणि खोट्या गुन्ह्याखाली असलेले कैदी असतात. परंतु त्यातला खरे गुन्हे असलेला कोण आणि खोट्या गुन्हा असलेला कोण हे काही त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं. त्यामुळे आपल्याला तिथं कारागृहात गेल्यानंतर जे आपल्या सोबत जे कोणी असतील, राक्षस असतील, मगरी असतील, साप असतील, ते कुठल्या
स्वभावाचे कैदी असतील ते सांगता येत नाही. त्या सगळ्यांसोबत आपल्याला दिवस काढावे लागतात, दिवस कंटावे लागतात. त्यांच्यासोबत मैत्री करावी लागते. मैत्री म्हणण्यापेक्षा त्याला मैत्री म्हणता येणार नाही, परंतु त्यांच्यासोबत सलोख्याचे संबंध निर्माण करून तिथं कसं तरी एक एक दिवस ढकलावा लागतो. परंतु त्यातून नेहमीच सलोख्याचे संबंध निर्माण होतात असं नाही. तर मी जसं तुम्हाला सांगितलं, जे कुख्यात लोक असतात, जे सराईत असतात, ते आमच्यासारख्या चांगल्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात. परंतु पत्रकारितेतील एक महत्त्वाचं कौशल्य असं आहे की आम्हाला माहिती काढण्यासाठी लोकांशी कौशल्यपूर्ण पद्धतीने बोलता आलं पाहिजे, संवाद साधता आलं पाहिजे. त्याच्यामुळे ते गुंड असले, कुणी असले तरी शेवटी ते माणसंच आहेत आणि मग त्यांच्यासोबत आमच्या ह्या कौशल्याचा वापर करून त्यांच्यासोबत एक सुसंवाद प्रस्थापित करता येतो. आणि तसे प्रयत्न मी केले होते, रणनीती बनवलेली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोबत असलेला माणूस बाहेर किती मोठा गुंड आहे की बाहेर कोण तो सज्जन आहे हे आतमध्ये फारसं एवढं कळत नाही आणि ते कळायला हळूहळू हळूहळू वेळ जातो. तर माझ्याच शेजारी हे राहुल पवार नावाचे ग्रस्त होते. त्यांचं वय साधारण 38 वर्ष वय होतं आणि माझं वय आहे 45 वर्ष. तर त्या आमच्या बराकीमध्ये मी जसं बोललो तो 70 एक कैदी होते. परंतु हे जे राहुल पवार होते, जे अगदी माझ्या बाजूलाच असायचे, ते राहुल पवार यांचं त्या बराकीमध्ये सर्वात जास्त प्रस्त कुणाचं असेल तर ते राहुल पवार यांचं होतं. त्यांचा म्हणजे आपण राजेशाही थाट जे म्हणतो तसंही म्हणू शकतो. म्हणजे शब्दशः ते घेऊ नका तुम्ही, म्हणजे राजासारखा, परंतु त्या विश्वामधला तो राजा त्या बराकीमधला असल्यासारखंच होतं. आणि तो माणूस मला त्यावेळी म्हणजे मी त्यांच्यासोबत तिथं असताना त्या सगळ्या वातावरणामध्ये त्यांच्यासोबत मला गप्पा मारण्याचा योग आला, त्यांच्यासोबत सुसंवाद साधण्याचा योग आला. माझी इच्छा असो किंवा नसो, परंतु त्यांच्यासोबत मला तिथं गप्पा माराव्या लागल्या होत्या. आणि तर तो मला असं एके दिवशी असं बोलला होता की खरंच साहेब, तुम्ही बाहेर गेल्यानंतर माझी एक बातमी छापाल का? तर मी म्हणलं छापेल ना साहेब, माझं कामच आहे बातम्या छापणं. तर एक अशी बातमी द्या की कुख्यात डॉन राहुल पवार यांचे अजित पवार यांच्यासोबत संबंध, आणि बाहेर गेल्यानंतर तुम्ही माझ्या फेसबुक पेजवर जा, तिथं अजित पवारांसोबतचे माझे फोटो आहेत. आणि एवढंच नाही तर त्याने पुणे परिसरातल्या अनेक आमदार असतील, राजकीय नेते असतील, बऱ्याच जणांची नावं घेतली होती. मला ती नावं सगळ्यांची आठवत नाहीत, त्याने कुणाकुणाची नावं घेतली होती, परंतु अजित पवारांचं त्याने नाव घेतलं होतं. तर मी त्यांना म्हणलो, काय साहेब माझी चेष्टा करताय हो, मी तुम्हाला म्हणजे तुमच्याविषयी बातमी, तुम्हाला कुविख्यात डॉन असं म्हणू आणि बातमी छापू, उद्या तुम्ही बाहेर आल्यानंतर मला म्हणजे फटके द्याल की? ते बोलले नाही नाही, मी गमतीने खरंच म्हणत नाही तुम्हाला. त्यांचं असं म्हणणं होतं की मी तुम्हाला गमतीने नाही सांगत, मी तुम्हाला सिरियसली बोलतोय. तर ते असं बोलल्यानंतर मी सिरियस झालो. मी म्हटलं साहेब म्हणजे असं का म्हणताय? तर ते बोलले हो, मी अनेकदा अनेक राजकीय लोकांसोबत स्टेजवर जाऊन त्यांच्यासोबत मी फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो काढण्यामागचा उद्देशच माझा असा आहे की ह्या फोटोतून ज्यावेळी ते लोकांसमोर जातील तर लोकांनाही कळलं पाहिजे की मी किती पोंची हुई चीज आहे, मी किती वरपर्यंत पोचलेलो आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. आणि माझं त्याशिवाय नाव कसं होणार, माझाही नाव लौकिक झाला पाहिजे, ह्या हेतूने मी ते फोटो काढलेले आहेत. तर मग मी म्हटलं खरोखर तुमच्या अजित पवारांशी संबंध आहेत का? ते म्हणले नाही हो, फोटो काढण्यापुरते संबंध आहेत. अशा पद्धतीने ते राहुल पवार माझ्याशी बोलले. तर पहिल्यांदा मी हे स्पष्टीकरण करू इच्छितो की जरी राहुल पवारांनी मला असं सांगितलं असलं तरी मला या व्हिडिओमधून असा बिलकुल संदेश द्यायचा नाही की राहुल पवारांचे आणि अजित पवारांचे संबंध आहेत. बिलकुल असे संबंध नाहीत. उलट मी प्रेक्षकांना, मी जनतेला, मी लोकांना असं सांगेन की राहुल पवार असे म्हटले म्हणून राहुल पवारसारख्या डॉनसोबत अजित पवारांचे संबंध आहेत असा बिलकुल अर्थ काढू नका. ह्यातनं
हे जे डॉन लोक असतात किंवा हे जे गुंड लोक असतात ह्यांची मानसिकता कशी असते हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही पत्रकार यापूर्वीही विशेषतः आमचे जे क्राईम रिपोर्टर आहेत किंवा पॉलिटिकल रिपोर्टर आहेत तर यांनी अशा अनेकदा बातम्या दिलेल्या आहेत की बाबा अमुक तमुक नेत्याचा अमुक तमुक गुंडासोबत फोटो. तर आणि त्या बातम्या लोक चवीने वाचत असतात. तर खरं तर त्या राजकीय नेत्याला, त्या राजकीय पुढाऱ्याला, मंत्र्यांना माहीतच नसतं की आपल्यासोबत ज्याने फोटो काढलेला आहे तो माणूस कोण आहे त्यांना माहीतच नसतं. आणि बऱ्याचदा तर असं होतं की ते वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर, छापून आल्यानंतर त्या नेत्याला पहिल्यांदा कळतं की अरे कुणीतरी कधीतरी आमच्या शेजारी जाहीर कार्यक्रमात येऊन उभा राहिला होता, त्याने फोटो काढले होते आणि तो गुंड होता, हे त्यांना नंतर कळतं. तर राहुल पवार यांनी असे अनेक नेत्यांसोबत जे फोटो काढलेले ते कुठल्या हेतूने फोटो काढलेले हे आता तुम्ही समजून घ्या. तर मी बाहेर आल्यानंतर म्हणजे मला माहित नव्हतं तो किती मोठा गुंड आहे, परंतु आतमध्ये त्याचं फार मोठं प्रस्थ होतं. ते प्रस्थ कसं होतं हे तुम्हाला मी पुढे सांगतोच. तर मी बाहेर आल्यानंतर फेसबुकवर गेलो, राहुल पवार नाव मी शोधलं, परंतु राहुल पवार हे एक कॉमन नाव आहे. अनेक प्रोफाईल्स तिथे येत आहेत. ह्याचं प्रोफाईल मला काय सापडलेलं नाही, अजूनही सापडलं नाही. माझा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर कोणाला ते प्रोफाईल सापडलं आणि ते खरंच तसे फोटो सापडले तर तुम्ही मला शोधून दाखवा. परंतु मला काही असा कुठलाही फोटो सापडलेला नाही, त्याचं प्रोफाईलच सापडलेलं नाही. परंतु मला लोकमतमधली एक बातमी राहुल पवार यांची वाचायला मिळाली आणि ती बातमी मी वाचल्यानंतर मी उडालोच. म्हणजे मला कल्पनाच नव्हती की हा राहुल पवार इतका मोठा गुंड आहे. तर राहुल पवारावर मोखा अंतर्गत कारवाई झालेली आहे. 2024ला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली होती, त्याच्यावर मोखा लावलेला आहे आणि त्या टोळीचा प्रमुख तोच आहे, राहुल पवार टोळी. म्हणूनच त्या लोकमतमध्ये ती बातमी आलेली आहे आणि त्याच्यासोबत काही 40 जणांना अरेस्ट केलेले आहेत, इतरही काही टोळ्या आहेत. 40 जणांवर मोका लावलेला आहे आणि त्या 40 जणांना त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. आणि ही बातमी वाचल्यानंतर म्हणजे त्या बातमीत असंही म्हटलं की त्यांच्यावर कुठले कुठले गुन्हे दाखल आहेत, म्हणजे काही खंडणी, अपहरण, खून वगैरे बरंच काय म्हटलेलं आहे. तर बांधवांनो, हो अशा डेंजर माणसाबरोबर मी 1.5 महिने होतो, माझ्या शेजारी, म्हणजे त्याचा बिछाण्याजवळ माझा बिछाना, इतके जवळ आम्ही असायचो. आणि सकाळी 7 पासून ते संध्याकाळी आणि रात्रभरही आमचा सततच संपर्क यायचा. अर्थात मी जसं मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचो. ती एक आमची टीम वेगळी होती, म्हणजे ते त्याच्यामध्ये असलं सराईत किंवा असलं गुन्हेगार कोणी नव्हतं. जे चांगल्या घरातले लोक होते असे, आणि जे म्हातारे, म्हणजे मला जेलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा कळलं की मी म्हातारा झालेलो आहे. आमची ही म्हाताऱ्या लोकांचीच अशी ती टीम होती आणि ज्यांना असं राजकीय सामाजिक क्षेत्रातले चांगले विषयांची चर्चा करायला आवडायची, अशी आमची एक वेगळी टीम होती. तर ह्या राहुल पवार सोबत मी तिथं होतो. तर तो किती डेंजर आहे मला ती बातमी लोकमतची वाचल्यानंतर लक्षात आलं. मला वाटतं तुम्ही सर्च करा राहुल पवार हे नाव, आणि तुम्हालाही, म्हणजे मला फक्त लोकमतची बातमी वाचण्यात आली, आणखीही तुम्हाला कदाचित सापडतील. विशेषतः पुण्यातल्या पत्रकारांना, पुण्यातल्या जनतेला कदाचित हा राहुल पवार माहीत असेल. तर या माणसासोबत मी होतो आणि मला आत्ता बाहेर आल्यानंतर कळतंय की बाबा तो मला का असं म्हणाला की माझा अजित पवारांसोबतचा फोटो प्रसिद्ध करा. तर त्याचा हेतू हाच असणार आहे की त्याचं प्रस्थ मोठं आहे, पुणे परिसरात प्रस्थ मोठं आहे, मोठी टोळी आहे त्याची, आणि त्या फोटोमुळे त्याच्या टोळीचं महत्त्व वाढेल, त्या बातमीमुळे महत्त्व वाढेल असा त्याचा उद्देश असावा. तर बांधवांनो, त्याच्या उद्देशाला मी अजिबात सपोर्ट करत नाही. अजित पवार हे राजकीय नेते आहेत, ते सामाजिक क्षेत्रात वावरतात, सार्वजनिक क्षेत्रात वावरतात, आणि त्यांचा कुठल्या टोळीशी, कुठल्या गुंडाशी संबंध आहे असावा असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये. तर आता या राहुल पवारांचं प्रस्थ तिथं आतमध्ये कसं होतं याविषयीचे मी काही गोष्टी सांगतो, काही तिथल्या माहिती तुम्हाला देतो. तर तुम्हाला सांगतो बांधवांनो, साधारण म्हणजे प्रत्येकाला झोपायला जी जागा दिलेली असते तिथं बाराकीमध्ये, ते साधारण 2 फूट अशी आडवी आणि लांब साधारण 8 फूट असेल, 6 किंवा 8 फूट वगैरे असेल. तर एवढीच जागा असते. त्या जागेच्या इकडे किंवा इकडे इंचभर सुद्धा सरकता येत नाही.
इतकं प्रत्येकांचे बिछाने खेटून लागलेले असतात आणि जागेचं महत्त्व फार असतं. तरी तरी कळंब्यामध्ये एक चांगली गोष्ट ही आहे की तिथं 2 फुटाची तरी जागा मिळते. परंतु सातारा आणि मी येरवड्यामध्ये असं ऐकलं, येरवड्याला मी काही राहिलेलो नाही, परंतु लोक सांगतात की येरवड्यामध्ये म्हणजे तुम्हाला साधारण फुटभरच जागा मिळते आणि त्याच्यातच झोपावं लागतं तुम्हाला. म्हणजे जे आपलं शरीर आहे ते एका बाजूला फिरवता सुद्धा येत नाही झोपेत, इतक्या बिकट परिस्थितीत येरवडा आणि साताराला राहावं लागतं. साताऱ्यात सुद्धा मी ते अनुभवलेलं आहे. कळंब्यात तेवढी वाईट परिस्थिती नाही. तिथं किमान आपली जे शरीर आहे ते झोप म्हणजे त्याला व्यवस्थित जागा तिथं मिळते. तर ते राहुल पवारांना म्हणजे सगळ्यांनाच तशा जागा होत्या, तशीच राहुल पवारांनाही होती. परंतु त्यांचा जो बिछाना होता तो, आणि हेही मला तुम्हाला सांगायचे की जेल प्रशासनाकडून तुम्हाला ज्यावेळी तुमची एंट्री होते तर तुम्हाला जेल प्रशासन काय काय साहित्य देतं. एक तर तुम्हाला एक अंतराईची पट्टी देतं, एक त्याच्यावर अजून एक पट्टी असते, अशा 2 पट्ट्या, आणि एक पांघरायची चादर, एवढंच तुम्हाला मिळतं. दुसरं तुम्हाला एक ताट दिलं जातं, प्लास्टिकचं ताट असतं, एक वाटी दिली जाते आणि एक ग्लास दिला जातो. एवढं साहित्य तुम्हाला, तुम्ही ज्यावेळी जेलमध्ये एंट्री करता, तुमचा प्रवेश होतो त्यावेळी तुम्हाला हे साहित्य जेल प्रशासनाकडनं दिलं जातं आणि तेवढंच साहित्य तुम्ही ज्यावेळी सुटाल जेलमधनं त्यावेळी तुम्हाला हे सगळं जमा करावं लागतं. त्या व्यतिरिक्त तुम्ही घरून काय काय सामान आणलेलं असतं आणि काय काय तुम्हाला न्यायला अलाव आहे. तर एकतर तुम्हाला बॅग म्हणजे अशी सॅक किंवा अशी एकदम राजेशाही थाटातली बॅग वगैरे आतमध्ये नेता येत नाही. साधी ज्याला थैली म्हणतो, कापडी थैली, अशा पद्धतीची एखादी बॅग तुम्ही आतमध्ये, साधी असते ती, त्या बॅगेमध्ये तुमचे 2 ड्रेस, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे 2 शर्ट, 2 पॅन्ट, 2 अंडरपॅन्ट, 2 बनियन, इतकंच पहिल्या एंट्रीच्या वेळी नेता येतं. सातारामध्ये ते हे एवढं साहित्य, एवढे कपडे नेल्यानंतरही तुम्हाला जर घरून काही कपडे मागवायचे असतील तर कुटुंबियाकडून मागवता येतात. परंतु कळंब्यामध्ये नाही, तुम्हाला जेवढे एंट्रीच्या वेळी जेवढे कपडे नेलेले असतात तेवढेच कपडे आतमध्ये सोबत ठेवता येतात. नंतर तुम्हाला कपडे मागवता येत नाहीत. असं असलं तरी राहुल पवार म्हणजे यांचा जो बिछाना होता तो, त्याच्यावर चांगल्या आकर्षक चादरी, खाली बिछाण्यावर चादरावर चादरा, चादरावर चादरा, अशा करून त्यांनी अगदी गादी बनवल्यासारखं बनवलेलं होतं. त्याच्यासोबत राहुल पवार सोबत आणखी 3-4 त्याच्यासारखेच सराईत गुन्हेगार होते. त्यात एक अभिजित मराठे नावाचा सुद्धा एक गुन्हेगार होता आणि तो, मी जे लोकमतची बातमी मगाशी बोललो, तर त्या अभिजित मराठेचं त्याच्यामध्ये सुद्धा नाव आहे, अभिजित मराठे नाव आहे त्या गुन्हेगाराचं, तो एक त्याच्यासोबत होता. तर असे ते 4-5 जणांची त्यांची टीम होती, सगळे त्यांच्यासारखेच गुन्हेगार होते. मयूर पाटोळे नावाचा एक जण होता, त्याचंही मी नाव सर्च केलं होतं मयूर पाटोळेचं, त्याने इंदापूरमध्ये वगैरे काही गुन्हे केलेले दिसत आहेत. तर आणि हे 4-5 जणांची टीम होती. त्या 4-5 जणांनी बाकायदा एक कैदी त्याला त्यांची सेवा करण्याचा जॉब दिला होता, पगारी जॉब दिला होता. पगार किती होता हे मला माहित नाही, पण 10,000 असू शकतो. तर तो जो मनुष्य आहे तो राहुल पवारची सगळी इत्तंभूत अशी सेवा करायचा. तर काय सेवा करायचा की झोपताना त्याचा बिछाना टाकणं, उठल्यानंतर बिछाना काढणं, ती जागा आहे ती अतिशय म्हणजे झोपायची जागा आहे ती स्वच्छ करणं. तुम्हाला एक सगळ्यांना एक सांगतो की कैदी, तुरुंगातले कैदी अतिशय स्वच्छ राहतात. तुम्ही घर स्वतःचं जेवढं स्वच्छ ठेवणार नाही इतकं ते स्वच्छता ठेवतात, साधनं कमी असताना सुद्धा. तर ते का ठेवतात याविषयी मी नंतर व्हिडिओमध्ये बोलेन, कारण पुन्हा हा लेंदी व्हिडिओ होत जाईल. आपण राहुल पवार याच्यावरच बोलू. राहुल पवार काही कपडे धुवायचे असतील, राहुल पवारला सकाळी आंघोळीला जायचं असतं, तर आंघोळीला जायच्या अगोदरच तो जो त्यांनी ठेवलेला जो त्यांचा कामगार आहे तो 3-4-5 बादल्या तिथं हौदावर त्याच्यासाठी भरून ठेवलेले असतात. नळातलं स्वच्छ पाण्याने ते ठेवलेलं असतं, कारण हे जे आपले राहुल पवार साहेब आहेत त्यांना चांगल्या क्वालिटीचं पाणी मिळालं पाहिजे. ते हौदातलं पाणी घेत नाहीत, तर नळाचं स्वच्छ पाणी तिथं ठेवलं जातं. त्याचे
मी तुम्हाला बोललो की आतमध्ये 2च ड्रेस अलाव असतात, परंतु 2 नाही, त्याच्याकडे भरपूर ड्रेस होते आणि त्याच्या भरपूर मोठमोठ्या बॅगा, जरी साध्या असल्या तरी मोठ्या आकाराच्या बॅगा लटकवलेल्या होत्या. ते 4-5 जण होते. 4-5 जणांच्या नावाने राहुल पवार असेल, त्या 4-5 जणांच्या नावाने राहुल पवारने चांगल्या बॅगा मागवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये मला वाटतं 4-5-6 तरी ड्रेस, त्याचे चांगल्या क्वालिटीचे ड्रेस, चांगल्या क्वालिटीच्या चपला, चांगल्या क्वालिटीचे बनियन, असं सगळं तामझाम त्यांचा होता. आणि ते ते राहुल पवार आणि त्यांची जी टीम होती 4-5 जणांची, ती झोपायची. तर तो जो परिसर होता, तर त्या परिसराच्या ती जी जागा होती, त्या जागेमध्ये सतत वेगवेगळं साहित्य पाहायला मिळायचं, जे अन्य कोणाकडे इतक्या मोठ्या संख्येने नसायचं. तर कसलं कसलं साहित्य असायचं, तर हापूस आंब्याचे बॉक्स, तर ते बॉक्स अगदी 8-8, 10-10 बॉक्स असायचे. त्यानंतर जे किराणा माल मागवलेला असतो, तो किराणा माल, बिस्किट असतील, फरसाण असेल, असं खायचं साहित्य असेल किंवा साबण असेल, टूथब्रश असेल, हे त्या माणसाकडे अमाप मोठ्या संख्येने, म्हणजे 5 काय ते 50 माणसांना पोसू शकेल इतकं साहित्य त्यांच्याकडे असायचं. तर आणि एवढं साहित्य अन्य कोणाकडे नसायचं. त्याचं जेवण जे आहे, जे कैद्यांचं जेवण जे येतं जेल प्रशासनाकडनं, तर ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं, म्हणजे जनावरं खाणार नाहीत इतकं घाणेरडं, इतकं निकृष्ट, बेचव असं ते जेवण असतं. चपात्या ज्या असतात त्या, म्हणजे त्याला चपाती म्हणताच येणार नाही, म्हणजे लाकडाची एखादी चकती, बारीक चकती असते गोल, तशा पद्धतीची ती चपाती असायची आणि त्याला ते कोंड्याने पूर्ण भरलेले असायचे. म्हणजे लोक त्याचे कैदी खाताना ते काठ काढायचे त्याचे आणि त्याची जी सगळी पावडर लागलेली असायची चपाती, ती झाडून साफ करून खायचे. तर आणि भाजी जी असायची, ती भाजी सुद्धा म्हणजे चोता, म्हणजे जनावरांच्या दावणीमध्ये जो जशा पद्धतीचा कडबा टाकला जातो, तर अशा पद्धतीची भाजी आणि अशा पद्धतीचा तो कडबा आणि त्याच्यात पाणी टाकलेलं, अशी अत्यंत बेचव, म्हणजे त्यात ते पाण्यात टाकलेला कडबा आहे की ती भाजी आहे, ह्याच्यात तुम्हाला फरक जाणवणार नाही. इतकी वाईट भाजी असते. आणि ती भाजी मग त्याने ठेवलेला जो कामगार आहे, तो राहुल पवारसाठी ती भाजी घाणेरडी भाजी असेल किंवा घाणेरडी म्हणण्यापेक्षा निकृष्ट, बेचव, खाण्याच्या लायकीची नसलेली ही भाजी, खाण्याच्या लायकीची नसलेली चपाती, ती खाण्याच्या लायकीचं बनवण्याचं तो काम करायचा. म्हणजे त्या भाजीमधलं एक 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 चोथा आहे तो फेकून देणं आणि त्याच्यामध्ये मग ह्याने विकत घेतलेलं जे साहित्य आहे, खायचं साहित्य, चटणी, मीठ असेल, फरसाण असेल, तर ते चवदार बनवण्यासाठीचं साहित्य त्या भाजीमध्ये मिक्स केलं जायचं. चपातीलाही ते काहीतरी लावायचे, बटर वगैरे, असं काहीतरी त्यांचं चालू असायचं. तर आणि ते राहुल पवार त्याच्या एकट्यासाठीच नाही, तर त्यांची ती 5-6 जणांची जी टीम होती, त्या सगळ्यांसाठी तो असा तामझाम तो सगळा करायचा. मी तिथं गेल्यानंतर त्याला कळलं की मी पत्रकार आहे म्हटल्यानंतर मला तो एकदा बोलला, अहो खरात साहेब, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही हे असे साधे कपडे का घालताय? तर मी म्हटलं, आता काय करणार, 2च ड्रेस आणलेले आहेत आणि माझे काही ड्रेस सातारा जेलमध्ये मी ताब्यावर मला पोलिसांनी नेलेलं असताना चोरीला गेले, त्यामुळं माझ्याकडे आता 2च ड्रेस शिल्लक आहेत. तर ते बोलले, नाही नाही नाही, तुम्ही असं टकाटक दिसला पाहिजे, एक काम करा. त्याने मला त्याच्या बॅगेतनं काढून एक टी-शर्ट दिला, चांगला होता तो टी-शर्ट, आणि बोलला, हे टी-शर्ट घाला आणि आणखीन तुम्हाला काही कपडे पाहिजे असतील तरी सांगा, तुम्हाला काही लागलं तर मला बोलत जा. तर तो जो राहुल पवार आहे आणि त्याची जी टीम आहे, त्यांचा जो ग्रुप होता किंवा त्यांच्या क्वालिटीचे जे अन्य गुंड असतील, अन्य सराईत गुन्हेगार असतील, अशा लोकांसोबतच त्यांचा संवाद असायचा. अन्य जी लोक आहेत, मग आमच्यासारखे नौके लोक की जे आम्ही जेलमधले प्रस्थापित नाही, तर आमच्यासारख्याशी तो माणूस फार बोलायचा नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हे कैदी म्हणजे बिना कामाचे किंवा आपल्या कामाचे नाहीत, परंतु तो माझ्याशी मात्र चांगला संवाद साधायचा. एके दिवशी तर मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितले की तिथं अन्य म्हणजे चांगल्या क्वालिटीचं सुद्धा जेवण मागवता येतं म्हणण्यापेक्षा
त्याची लिस्ट जाहीर होते जेल प्रशासनाकडनं की बाबा म्हणजे समजा आज 10 तारीख आहे तर पुढच्या 22 तारखेला चिकन येणार आहे किंवा 15 तारखेला वडापाव येणार आहे. तर तुम्हाला सांगतो ह्या अशी ज्यावेळी आणि त्याची लिस्ट यायची, मग प्रत्येकानं आपलं त्या लिस्टमध्ये नाव टाकून द्यायचं की बाबा मी राहुल पवार, मला एवढं किलो चिकन पाहिजे. तर ते जे जेवण आहे ना ते मात्र फार उत्कृष्ट असायचं, फार चांगल्या क्वालिटीचं असायचं. आणि तुम्हाला सांगतो हे जे स्पेशल जेवणाच्या ज्या लिस्ट यायच्या ते काही असू द्या, लोकांना ते आवडायचं. म्हणजे ह्या अतिशय निकृष्ट जेवणाच्या ह्याच्यातून कधीतरी म्हणजे 4-5 दिवसानंतर 10 दिवसानंतर असं ज्यावेळी हे स्पेशल जेवण यायचं तर ते जे काही असेल ते लोकांना आवडायचंच. म्हणजे तुम्हाला मी गंमत सांगतो की एक दिवस तर असं होतं की शेवग्याच्या शेंग्याचं स्पेशल जेवण आलेलं होतं. ती भाजी सगळ्यांनी खाल्ली होती आणि अख्खं बराक नाही तर अख्खं सर्कल अख्ख्या जेलमध्ये आजचं शेवग्याच्या शेंग्याचं जेवण किती उत्कृष्ट होतं याची खमंग चर्चा अख्ख्या जेलमध्ये सुरू होती. म्हणजे कल्पना करा की शेवग्याच्या शेंग्याचं स्पेशल जेवण सुद्धा कैद्यांना आवडायचं, इतकं बाहेरच्या स्पेशल जेवणाचं महत्व कैद्यांना होतं. म्हणजे ते बाहेरून ते जेवण मागवायचे का आतमध्येच कैदी तयार करायचे हे मला खात्रीनं सांगता येत नाही, पण माझ्या माहितीनुसार आतमध्येच हे स्पेशल जेवण बनवलं जायचं आणि ते विकत घेतलं जायचं. तर ज्यावेळी असं जेवण बनवायचे तर मागवायचंय त्यावेळी राहुल पवार आणि त्याची जी टीम आहे ते त्यांच्या टीमकडून ते मोठ्या संख्येने जेवण मागवलं जायचं. आणि ते त्यांची जी टीम आहे 4-5 जण, एवढ्यापुरतंच नाही तर आणखीही 5-10 जणांना ते पोसू शकतील इतकं ते मागवायचे. तर एके दिवशी मला बोलले, काय पत्रकार साहेब तुम्ही चिकन बिकन खाता की नाही? मी म्हटलं नाही मला काय चिकन नको. ते बोलले अहो चिकन हवं की नको हे मी विचारलं नाही, तुम्ही खाता का? मी म्हणलं मी खातो, पण म्हणलं तुम्ही जेवा, म्हणलं मला काय नको. नाही बोलले, अहो तुम्ही पत्रकार आहात, तुमच्यासारखी माणसं फार काळ आमच्या सोबत राहणार नाहीत, तुमचा पाहुणचार करण्याची संधी मला मिळते. तर मग त्याने त्याच्या लोकांना सांगितलं ते ताट घे, त्याच्यामध्ये चिकन दे, चिकनाचे पीस जास्त दे, त्याच्यानंतर रस्सा दे आणि चपात्या आहेत का त्यांच्याकडे, नाहीतर आणखी दे. तर असं त्यांनी मला ते चिकन दिलं होतं. मला काय व्हायचं की बऱ्याचदा भूक लागायची आणि सुरुवातीच्या काळात नवीन गेलो तेव्हा माझ्याकडे म्हणजे पैसे यायला, त्यानंतर हे कॅन्टीनचं साहित्य मागवायला बराच वेळ गेला होता. आणि त्या माणसाला काय माहिती त्याच्याकडे कुठली जादू होती, तो चेहऱ्यावरून ओळखायचा. तर तो मला म्हणायचा, म्हणजे ते ज्यावेळी खायला बसायचे म्हणजे बिस्किट खात असतील, काही अंडी खात असतील, तर ते मला आवर्जून म्हणायचे खरात नाही, मला पत्रकार साहेबच बोलायचे, पत्रकार साहेब हे घ्या. तर मी म्हणायचो नाही नको साहेब तुमचं चालेल. नाही हो घ्या हो. तर बिस्किट म्हणजे बिस्किटच्या पुढे तो द्यायचा. तर असा हे राहुल पवार ग्रस्त तिथं होता. राहुल पवारांचं आणि त्यांच्या टीमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे की कैद्यांना आतमध्ये आपल्या कुटुंबियाशी बोलण्यासाठी फोन सुविधा दिली जाते. तर ती कशी दिली जाते, तर असं आपलं एटीएम सारखं एक कार्ड दिलं जातं. त्या कार्डमध्ये जेल प्रशासनाने आपण जेल प्रशासनाला ज्यावेळी म्हणजे ते कार्डसाठी फॉर्म भरून देतो, त्या फॉर्मसोबत आपल्या घरातल्यांचा आधार कार्ड आणि तो जो मोबाईल नंबर आहे घरातल्यांचा, तो त्या घरातल्यांचाच आहे याचा खातर जमा करून ते त्या कार्डमध्ये ते नंबर भरले जातात. म्हणजे घरातल्यांचं म्हणजे कोण, बायको, मुलगा, भाऊ, आई, वडील यांच्यापैकी जास्तीत जास्त 3 जणांचे नंबर त्याच्यात, माफ करा, जास्तीत जास्त 6 जणांचे नंबर त्याच्यामध्ये, कुटुंबीय आणि वकील एवढ्यांचेच नंबर त्याच्यामध्ये टाकता येतात, त्याच्यात फीड केले जातात. आणि मग ते जे कार्ड आहे, ते एटीएम सारखं कार्ड, ते जसं पूर्वी पीसीओच्या मशीन होत्या तशा पद्धतीच्या मशीन प्रत्येक बाराकीच्या बाहेर लावलेल्या असतात. तर त्या पीसीओच्या याच्यामध्ये ते कार्ड टाकायचं. कार्ड टाकलं की मग ते समोर ते 5-6 नंबर दिसतात जे भरलेले आहेत. म्हणजे ते जेल प्रशासन ज्या एका कंपनीसोबत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्या कंपनी ते जे कार्ड आहे, सिम कार्ड नाही, एटीएम सारखं जे कार्ड आहे त्याच्यामध्ये ते नंबर भरलेले असतात, तेवढेच नंबर येतात. आणि मग त्यातल्या कुठल्याही एका नंबरला डायल केलं की तो फोन ज्याचा डायल केला, म्हणजे घरच्याचा, आईचा असेल तर आईला जातो, वडिलांचा असेल तर वडिला जातो, भावाचा असेल भावा, आणि तो त्या फोनची ठराविक लिमिट ठरलेली आहे. म्हणजे तुम्ही एका कार्डवरून म्हणण्यापेक्षा एका कायद्याला एका आठवड्यामध्ये म्हणजे प्रत्येक आठवड्यात जास्तीत जास्त 3 दिवस फोन करता येतात.
आणि त्या 3 दिवसातला जो प्रत्येक दिवस आहे तो 10 मिनिटच तुम्ही बोलू शकता. म्हणजे 10 मिनिट तुम्ही असं 3 मिळून 10 मिनिट तुम्ही बोलू शकता आणि दिवसातून ते 10 मिनिट तुम्ही जास्तीत जास्त 3 वेळा वापरू शकता. हे अशी कळंब्यामध्ये पद्धत आहे. परंतु सातारमध्ये मात्र ते 10 मिनिट हे एकाच वेळी तुम्हाला 10 मिनिट वापरावे लागतात. जर एकाच वेळी 10 मिनिट वापरले नाहीत तर तुमचे बाकीचा वेळ हे होतो, लॅप्स होतो सॉरी. तर ते जे कार्ड आहेत तर प्रत्येक कैद्याला त्याचा कैदी ह्याच्यासाठीच वापर करायचा की बाबा माझं कोर्ट केसचं काय चाललंय, माझ्या जामीन अर्जावर काय झालं, माझं कोर्टातल्या तारखांचं काय झालं आणि याशिवाय घरातल्यांची काय महत्वाचे विषय असतील तर ते त्यांना बोलता यायचं. परंतु ते 10 मिनिट असे 30 मिनिट आठवड्याचे तसे कमीच पडायचे. परंतु तुम्हाला सांगतो ज्यावेळी आम्ही फोनसाठी रांगेत उभं राहायला यायचो तर कुठलाही दिवस असू द्या हे राहुल पवारांची गँग त्या तिथं असायचीच आणि त्यांचे 2-3-4 कार्ड असायचेच आणि ते सतत त्या फोनला लागलेले असायचे. तर म्हणजे कल्पना करा की त्यांनी त्यांचे जे काही ते जे टोळी होती त्या टोळीचे प्रत्येक कैद्याच्या नावाने त्यांनी कार्ड घेतलेले होते आणि ते सगळे कैदी एकमेकांसाठी ते फोनचा वापर करायचे असं ते सकृतदर्शनी दिसतंय. आणि त्याचा जो हात तामझाम होता तर त्याला किती खर्च येत असावा. तर मी एकदा काय झालं की मला तिथल्या काही कैद्यांनी फसवलं होतं. म्हणजे मी माझ्यासाठी मनी ऑर्डर मागवली होती 5,000 10,000 वगैरे अशी. तर मला तिथल्या कैद्यांनी माझ्या नावावर चिकन फिकन असं खाद्यपदार्थ टाकून ते माझे सगळे पैसे उडवून टाकले होते आणि हे मला माहीतच नाही. मला अंदाजच नव्हता. सगळेच्या सगळे पैसे जवळजवळ 12,000 उडवून टाकले होते. ह्याची स्टोरी मी नंतर सांगेन. फलटणचा तो कुख्यात डॉन सनी बंडलकर म्हणून आहे, त्याने ह्या पराक्रम केलेला होता. तर ते कसं केलं ते मी तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये सांगेन. तर ते पैसे उडाल्यामुळे मी जरा चिंतित होतो की आता पैसे गेले, खायला काही नाही आणि परत पैसे आता कुठून मागवायचे, संपर्क घरच्यांशी कसं करायचा आणि मग पैसे नाही आले तर मला तर भूक लय लागायची. तर मला तो एकदा बोलला, अहो खरात साहेब किती बघितले तर 10-12 हजार रुपये गेलेत, काय एवढं टेन्शन घेताय, मी महिन्याला लाख रुपये खर्च करतो. अरे बापरे. तुम्हाला सांगतो मुळातच की त्या कारागृहामध्ये 2,000 महिन्याला जरी खर्च केले तरी पुष्कळ म्हणजे मोठी अमाऊंट समजली जाते. म्हणजे 2,000 रुपये म्हणजे त्या कैद्याचं एकटा कैद्या 2,000 व्यवस्थित स्वतःचं खर्च आतला भागवू शकतो. तिथं जवळपास निम्मे कैदी असे असतात की निम्मे किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्यांना घरून 500 रुपये सुद्धा येत नाहीत आणि त्यांची अतिशय हालत असते, अतिशय बिकट स्थिती असते आणि म्हणून त्या कैद्यांना 500 रुपये म्हणजे अगदी 50,000 सारखे वाटतात. 2,000 म्हणजे अगदी लाखासारखे वाटतात. मग कल्पना करा की जो राहुल पवार तिथं लाख रुपये जर खर्च करत असेल तर ते लाख म्हणजे आतमध्ये 10-15 लाख खर्च केल्यासारखं आहे आणि तो पैसे अन्य कैद्यांच्या नावाने मागवत असावा 100%. आणि दुसरा एक तिथं अनधिकृत बेकायदा एक मार्ग तिथं अवलंबला जातो आणि ते फार मोठं भ्रष्टाचाराचं एक साधनच आहे की प्रशासनाच्या मदतीने तिथल्या कॅन्टीनमधल्या लोकांनी एक मार्ग काढलेला आहे. तो मार्ग असा आहे की एखाद्याला पैसे मागवायचे आहेत इमर्जन्सी, तर त्याला पैसे मागवता येतात जीपेद्वारे आणि पण त्याच्यामध्ये समजा 10,000 मागवले तर त्याच्यामधले 40% म्हणजे 4,000 कमिशन कापून घेतलं जातं आणि 60% कमिशन हे 60% रकमेचं जे साहित्य आहे कॅन्टीन असेल किंवा काही जे कैद्यानं मागले ते त्या कैद्याला दिलं जातं. आणि हा फार मोठा अफाट असा भ्रष्टाचाराचा फार मोठा समुद्र आहे तो आणि ह्याची खरं तर चौकशी व्हायला पाहिजे. हे कॅन्टीन नावाचाच प्रकार फार भ्रष्टाचाराचा आहे. राजू शेट्टीने काहीतरी भ्रष्टाचार काढलेला आहे पण मला माहित नव्हतं, मी आतमध्ये होतो, मला त्या बातम्या वगैरे काही वाचायला मिळालेल्या नाहीत, पण बाहेर आल्यानंतर मला कोणीतरी सांगितलं. तर ह्या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यावर मी भविष्यात बोलेनच आणखी विस्तृत पद्धतीने. तर सांगण्याचा मुद्दा की हा राहुल पवार इतक्या लोकांना पोसायचा एवढं मोठं प्रस्त होतं. त्यानंतर एक त्याच्याविषयीची एक सांगण्याची म्हणजे सांगितलं पाहिजे की तो माणूस गुंड असला, समाजकंटक असला तरी त्याचं एक वैशिष्ट्य होतं की तो प्रचंड अभ्यासू होता. म्हणजे त्याच्याकडे 4-5 अशी मोठी मोठी पुस्तकं पडलेली असायची
आणि मला पुस्तक वाचण्याचा भयानक असा छंद होता आणि मला पुस्तकं मिळायची नाही. तर मला हा राहुल पवार पुस्तकं द्यायचा आणि नुसतं पुस्तकं द्यायचं नाही तर अगदी शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, आपल्या भारतातलं राजकारण असेल, जुनं राजकारण असेल, अशा गोष्टींवर त्याचा भयानक असा अभ्यास होता. मला आश्चर्य वाटायचं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या गनिमा कावा असेल, शिवाजी महाराजांचे वेगवेगळे मावळे असतील, शिवाजी महाराजांच्या वेगवेगळे पराक्रम असतील, या विषयावर तो माझ्याशी इतका अभ्यासू पद्धतीने बोलायचा की मला कमाल वाटली त्याची, की हा माणूस एवढा प्रचंड हुशार. मी त्यांना म्हणलं, अहो साहेब, तुम्ही इतके हुशार आहात, तुम्ही अतिशय चांगल्या एखाद्या क्षेत्रामध्ये पुढे गेला असता, तुम्ही हे इकडं कुठं गेलाय? तर तो हसायचा. पण तर मला तो असं बोलला होता की खरंच साहेब, कसं आहे की आमचं हे सगळं गुंडांचं क्षेत्र आहे. गुंड म्हणजे असं तो काही गुंड असा शब्द वापरायचा नाही, परंतु हे आमचं सगळं हे असंच आहे. आमच्या ह्या क्षेत्रात तुमच्यासारखा वेगळा माणूस विचारवंत, म्हणजे त्याने माझ्यासाठी विचारवंत असा शब्द वापरला होता. तुमच्यासारखे विचारवंत आले की मला बरं वाटतं तुमच्यासोबत, असं तुमच्यासारख्या लोकांसोबत गप्पा मारायला, अशा विषयांवर गप्पा मारायला. आणि अचानक आठवलं म्हणून सांगतो, त्याने मला नरहर कुरुंदकरांविषयी सुद्धा सांगितलं होतं. मला म्हणे की ती जी श्रीमान योगी कादंबरी आहे, तर ते सगळं हवेतलंच त्याच्यात आहे, त्याच्यात काही दम नाही, परंतु त्याची जी ही आहे प्रस्तावना आहे नरहर कुरुंदकरांची, ती फार छान आहे, त्याच्यामध्ये चांगलं लिहिलेलं आहे, असं तो मला बोललो होता. आणि त्याने बोलल्यामुळे मी ते वाचून काढली. तर खरोखर नरहर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांचा चांगला इतिहास त्या प्रस्तावनेमध्ये मांडला होता. तर इतकं त्या माणसाचं निरीक्षण वगैरे असं सगळं हे होतं. तिथं त्याचा फार दरारा होता. त्याच्या वाटेला अन्य कोणी कैदी जात नव्हते आणि तोही अन्य लोकांशी फारसा बोलायचा नाही कोणाशी. आणि जर तशी बोलायची वेळ आली, काही खटकलं कोणाशी, तर तो मात्र म्हणजे तशा अतिशय शांत आणि सौम्य पद्धतीने वाटेल तशा घाणेरड्या शिव्या म्हणण्यापेक्षा 1 किंवा 2च शिवी द्यायची, पण ती इतकी प्रभावी असायची की ते समोरचा माणूस तिथून पळूनच गेला पाहिजे किंवा त्याच्यासमोर हातच जोडले पाहिजेत. तर मला तो मात्र फार रिस्पेक्ट द्यायचा. परंतु एक घटना सांगितली पाहिजे की तो जो त्याच्याबरोबरच्या ज्या टोळीमध्ये, तिथं आतमधली जी त्याचं टोळकं होतं, त्याच्यामध्ये अभिजित मराठे नावाचा जो कैदी होता, तर त्या अभिजित म्हणजे ह्या राहुल पवारांमुळे माझं त्याच्याशी थोडंफार बोलणं व्हायचं. तो माझी चेष्टा मस्करी सुद्धा करायला लागलेला अभिजित मराठे. तर एके दिवशी काय झालं, हे मला मुळात म्हणजे मला त्याचं नावच माहित नव्हतं की बाबा ह्याचं नाव अभिजित मराठे आहे किंवा काय नाव आहे, हे मला काय माहितच नव्हतं. इतके 60-70 कैदी, कोणाची नावं लक्षात ठेवणार. तर मी त्याला कधी विचारलं नव्हतं, त्यानेही मला कधी सांगितलं नव्हतं. आणि संबंध हाय हॅलो पुरते, आणि त्यांनी काय माझी कधी चेष्टा केली तर तेवढ्या पुरतं आपलं हसून हे करणं, असं हे सगळं तिथं होतं. तर त्या अभिजित मराठेला, आणि मला एक सवय आहे, चांगली वाईट घाणेरडी काही म्हणा, मी एखाद्याचं नाव माहित नसेल तर मी काही त्या व्यक्तीला गमतीने त्या नावाने हाक मारतो, काही ओ गंगाराम, ओ राजाराम, असं काही बोलतो. तर आता हे बाहेरच्या जगामध्ये असे विनोद वगैरे लोक गमतीने ते घेतात. तर तो जो अभिजित मराठे आहे त्याला मी एकदा मला काहीतरी लिहायचं होतं, त्याच्या हातात पेन होता, तर मी त्यांना बोललो, ओ सीताराम, जरा पेन द्या ना. तुम्हाला सांगतो, ते सीताराम म्हणल्यामुळे त्या अभिजित मराठ्याचा बाबा असा अंगाची लाही झाली. तुम्हाला सांगतो, तो माझ्यावर इतका भडकला, इतका संतापला. पण मला असं वाटलं की ठीक आहे, काय संतापलं तरी काय एवढा फरक पडत नाही, कारण त्याचा जो नेता आहे तो राहुल पवार, तो तिथं बाजूलाच उभा होता, तर तो मला सांभाळून घेईल. पण असं झालं नाही. राहुल पवार मला बोलले, अहो काय खरात साहेब, तुम्ही एक विचारी माणूस म्हणून आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो, तुम्ही असं काही म्हणताय सीताराम वगैरे. तर मी म्हणलं, अहो सॉरी भाऊ, मला काय माहित तुम्हाला राग येईल, मी असं तू माझी चेष्टा करतो म्हणून मी चेष्टा करायला गेलो. तर ते म्हणले, नाही असं चेष्टा करायची नाही, लक्षात घ्या, हे जे प्रस्तावित लोक आहेत त्यांना चेष्टा अजिबात आवडत नाही, आणि तुम्ही असं केलेलं कुणी खपवून घेणार नाही. तर राहुल पवारांचे इतरही काही 1-2 अनुभव मला आले होते. म्हणजे तो माझ्याशी कितीही चांगला संवाद साधत असला तरी अन्य गुंडांनी, अन्य सराईतांनी जर मला कधी त्रास दिला तर त्या सराईताला तो अजिबात हटकत नव्हता, किंबहुना ते त्यांचीच बाजू घ्यायचा. याचा अर्थ काय की गुंड गुंडालाच मदत करायची, आणि कुठलाच गुंड दुसऱ्या गुंडाची कधीच चूक काढत नाही.
चुकीचं असलं तरी त्यात चूक म्हणत नाही, ते आपल्यासारख्यालाच म्हणतात तुम्हीच चुकला. तर त्याच्यामुळे मी अशा ह्या गुंडांपासून फार सावध राहायचो. राहुल पवार मग नंतर मला लक्षात आलं, आणि तिथंच नाही तर सातारा सगळीकडेच, की गुंड लोक जे आहेत ना, जे आपल्याशी कितीही चांगले बोलले तरी एखाद्या दुसऱ्याच गुंडाने जर आपल्याला त्रास दिला तर हे गुंड आपल्या मदतीला येत नाहीत, ते त्यांनाच मिळालेले असतात. तर त्याच्यामुळे नंतर मला काही, हे जे मी बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये, की 8-10 लोक मला तिथं देवासारखे भेटले होते काही, त्यातल्या 1-2 जणांनी मला सल्ला दिला, की तुषारजी ते राहुल पवार तुम्हाला देतात काही खायला वगैरे, परंतु तुम्ही शक्यतो ते घेऊ नका. तर मी म्हटलं का होत, त्याला काय फरक पडतो? नाही नाही बोलले, की हे जे लोक असतात ना, ते तुम्हाला मदत करतात, परंतु ते तुम्हाला मिंदे बनवतात. आणि म्हणून किती उपाशी राहिलं तरी चालेल, भूक लागली तरी चालेल, खायला नसलं तरी चालेल, परंतु शक्यतो तुम्ही ह्या लोकांचं असं अशा गोष्टी कधी घ्यायच्या नाहीत. आणि खरं तर हे माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. आणि ते बोलल्यानंतर मात्र मग मी त्या माणसापासून कधीही नंतर, यापूर्वी त्याने मला 4-5 वेळा जेवणाची वगैरे मदत केली असेल, पण त्यानंतर मात्र मी पूर्णपणे ते बंद केलं. आणि योगायोगाने नंतर माझे पैसेही आले होते, माझ्याकडं साहित्यही, किराणा वगैरे हे बऱ्यापैकी मी भरलेलं होतं, आणि मी स्वतःच आणखी 1-2 जणांना सांभाळण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामुळे मी राहुल पवारच्या ह्या सहकार्यावर मी काही अवलंबून राहिलो नाही. तर बंधूंनो, सांगण्याचा उद्देश एवढाच, की राहुल पवार हा किती मोठा डॉन आहे हे मला त्यावेळी आतमध्ये माहीत नव्हतं, परंतु ज्यावेळी मी बाहेर आलो आणि मी ही लोकमतची बातमी वाचली, की तो स्वतःच टोळी प्रमुख आहे, तर बाबा किती मोठ्या गुंडासोबत होतो, आणि तो इतका मोठा बाहेर गुंड नसेल असं समजून मी त्याच्याशी गप्पा मारायचो, वैचारिक गप्पा मारायचो. आमच्या गप्पा ह्या वैचारिकच असायच्या, आणि त्याचा चांगला अभ्यास होता. तोही सगळ्या राजकारण असेल, समाजकारण असेल, अगदी साहित्य असेल, वाङ्मय असेल, अशा सगळ्या गोष्टींवर तो चर्चा करायचा. पत्रकारितेविषयी सुद्धा तो माझ्याशी बोलायचा. त्याचे काही पत्रकारितेतले ओळखीचे होते, त्याने बरीचशी नावं घेतली होती, परंतु ते लोकल लेवलचे पत्रकार असल्यामुळे मला काय त्यांची आता नावं आठवत नाहीत. तर अशा ह्या राहुल पवारची मी स्टोरी तुम्हाला सांगितलेली आहे. आणखीही मी काही जणांच्या स्टोरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो इतर व्हिडिओमध्ये. आता तूर्त थांबतो. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आवडला तर इतरांना शेअर करा, आणि आमचा YouTube चॅनल तेवढा सबस्क्राईब करा. धन्यवाद.